ह्या निवडणुकीकरता थेट आपल्याला या ठिकाणी यावं लागलं, काय सांगाल? ही निवडणूक विरोधकांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती आणि कोणत्याही स्थितीमध्ये या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजय होऊ नये अशा स्वरूपाची खेळी त्यांनी अनेक वेळा करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी त्यांना यश आलं नाही. अत्यंत चांगलं असं घवघवीत यश महायुतीला, शिवसेना, भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आमचा उमेदवार हा 7 विरुद्ध 4 मतांनी विजयी झालेला आहे. तर ज्या पद्धतीने आतमध्ये सगळं राजकीय नाट्य झालं, पूर्णपणे आपण बघितलं की सेनेचे काही नगरसेवक असतील किंवा राष्ट्रवादीचे नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक असतील, कोणी गैरहजर राहील का, कोण इकडे येईल का, इथपासून सगळी शक्यता सुरू होती. काय नेमकं सांगाल त्याबद्दल? कल्याण महानगरपालिका क्षेत्रामध्ये शेवटी विकास कामं झाले पाहिजे याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे. मला वाटतं आतापर्यंत केलेल्या कामकाजाची ती पावती आहे आणि त्या माध्यमातून पक्षविरहित अशा स्वरूपाचं मतदान या ठिकाणी काहींनी केलेलं आहे. आम्ही त्याबद्दल आभारी आहे. शिंदेसाहेब, लोकसभेचं जे संपूर्ण निवडणुकीचं चित्र होतं या ठिकाणी उमटलंय. लोकसभेत देखील घोडेबाजार आणि पैसा वाटण्याचं काम त्या ठिकाणी विरोधकांनी केलं. या निवडणुकीत देखील भाजपच्या नगरसेविकेला आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न झाला, तरी सुद्धा या महायुतीवर विश्वास दाखवून या ठिकाणी इतर सदस्यांनी याला पैशाच्या आमिषाला भीक न घालता, घोडेबाजाराला भीक न घालता या ठिकाणी महायुतीला प्रचंड असं मताधिक्य दिलंय. त्यामुळे निश्चितपणे त्यांचाही विकास कामांवर विश्वास आहे आणि महायुतीने गेल्या अनेक वर्षापासून केलेलं काम या ठिकाणी बोलतंय आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून महायुतीचा उमेदवार दीपेश म्हात्रे याला विजयी केलेला आहे. यांच्या घोडेबाजाराला आळा घातलेला आहे. पैशाच्या आमिषाला कोणी बळी पडले नाही, त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास करू अशी खात्री देतो. ठाण्यामध्ये वेगळं चित्र होतं. त्या ठिकाणी सेनेने मनसेला पाठिंबा दिला होता. सुधाकर जे त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले. या ठिकाणी चित्र वेगळं होतं. आम्ही नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतो. विकास कामाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला आणि या ठिकाणी देखील आम्ही आमचा उमेदवार उभा केला होता, परंतु या ठिकाणी पळवापळवी सुरुवातीपासून या ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम नगरसेवकांनी केलं. त्यांना ही चपराक आहे, ही एक सुरुवात आहे, ही झाकी आहे. 16 तारीख बाकी आहे. महापौर मॅडम, आपण होतो या ठिकाणी. ज्या पद्धतीने अर्चना कोठावदे ज्यावेळी गेल्या, सेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यावेळी धक्काबुक्की केली, तो माहोल पाहता आपण एक महापौर आणि महिला महापौर असून विशेषतः काय सांगाल? नाही, धक्काबुक्की काही केली नाही. आमच्या ज्या शहरप्रमुख आहेत त्यांनी साहेबांनी सांगितलं होतं की पक्षाचा व्हीप द्यायचा आहे, गटनेते पक्षाचा व्हीप देत होते, तो व्हीप घेतला नाही. धक्काबुक्की काही झाली नाही आणि मारामारी. मॅडम, व्हिज्युअल आहेत ज्या पद्धतीनं सेना स्टाईलच्या निवडणुका होतात. आतापर्यंत रेकॉर्ड आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कुठली निवडणूक असेल तर याच पद्धतीनं होते. नाही, आजपर्यंत तर अशी कुठलीच निवडणूक झालेली नाहीये माझ्या बघण्यात. तुम्हाला वाटत असेल तर आजपर्यंत सर्व ज्या निवडणुका झाल्या त्या व्यवस्थितरित्याच झाल्या. आमदार साहेब, आपण बघितलं, आपण कंप्लेंट केली होती अर्चना कोठावदेंची की त्या गायब आहेत, त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. असं असताना ते मनसेच्या गोट्यातून आले या ठिकाणी. त्यांनी संपूर्णपणे मनसेच्या बरोबर गेले आतमध्ये, पण त्या ठिकाणी तटस्थाची त्यांनी भूमिका घेतली. काय नेमकं तुम्ही यामागे सगळं तुम्ही प्लॅन रचलात आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळालं? आज ज्या दिवशी आम्ही जी तक्रार केली त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन व्हीप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की आम्हाला त्या कुठे गेल्या त्या कल्पना नाही. साहजिकपणे भारतीय जनता पार्टीची नगरसेविका असल्यामुळे त्यांचं कोणीतरी अपहरण केलंय ही शंका आमच्या मनामध्ये होती आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सर्व पदाधिकारी गेलो आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांची तक्रार केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.